ना मसाला वाटायची कटकट ना मसाल्यांचा पसारा। तुम्ही नवशिके असाल किंवा बॅचलर्स असाल तर खास तुमच्यासाठी कमी साहित्यात झणझणीत चव देणारं हे चमचमीत हरा चिकन कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग पटकन सुरू करूया। तर आज आपण ही भाजी कढईमध्ये बनवत आहोत। तुम्ही जर बॅचलर्स आहात, तुमच्याकडे प्रेशर कुकर असेल तर त्यामध्ये सुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता। तर सुरुवातीला कढईमध्ये तेल घालून घेऊया। तेल हलकंसं गरम झालं की आपल्याला यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत। खडे मसाले तुमच्याकडे नसतील तर अगदी किराणा मालाच्या छोट्याशा सुद्धा शॉपमध्ये अगदी 5 ते 10 रुपयाची छोटीशी खडे मसाल्याची पॅकेट्स तुम्हाला सहज मिळून जाईल। तर या ठिकाणी आपण खडे मसाले तेलामध्ये घातलेले आहेत। तर हे हलकेसे आपल्याला तेलात परतून घ्यायचे आहेत, त्यामुळे त्या खडे मसाल्याचा एक स्मोकी फ्लेवर भाजीमध्ये येणार आहे। त्यानंतर मोठ्या आकाराचे 2 कांदे मी अगदी स्लाइसमध्ये पातळ कट करून घेतलेले आहेत, ते घालून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला कोणताही मसाला वाटून तयार करून घ्यायचा नाही, भाजून घ्यायचं नाही। चिकन म्हणलं, मटण म्हणलं की त्याचा मसाला करावा लागतो, भाजून घ्यावं लागतं, त्याचं एक वाटण तयार करावं लागतं। पण आज आपण अगदी नवशिक्यांसाठी किंवा झटपट बनवण्यासाठी, त्याचबरोबर बॅचलर्स जे आहेत त्यांच्यासाठी अशी सोपी कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी बघत आहोत। तर कांदा इथे आपल्याला अगदी लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। तो गुलाबी रंगावर नाही पण लालसर रंगावर आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। तर आता या भाजीसाठी फक्त एकच वाटण करायचं आहे आणि अगदी सहज तुम्हाला कुठल्याही भाजी मार्केटमध्ये सहज या गोष्टी मिळतील आणि तुमच्या फ्रीजमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील। तर या ठिकाणी मी हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, आलं आणि लसूण इतकंच घेतलेलं आहे। हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे। आज आपण या हिरव्या वाटणापासून मस्त असं चमचमीत हिरवं चिकन बनवणार आहोत, त्यामुळे बॅचलर्स मुलांसाठी सुद्धा खूप सोपी रेसिपी आहे। हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये अगदी चमचा ते 2 चमचे पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता, अगदी छान बारीक असं मी हे वाटून घेतलेलं आहे। वाटत नसेल तर यामध्ये 1 ते 2 चमचे तुम्ही पाणी घालून हे वाटू शकता। तर फक्त एका ह्या मसाल्यामध्ये आपल्याला आजची ही चिकनची चमचमीत भाजी बनवायची आहे। तुम्ही इथे बघू शकता, बाजूला मसाला वाटेपर्यंत कांदासुद्धा तेलामध्ये छान परतून झालेला आहे। या स्टेजला कांदा छान परतून झाल्यानंतर तुमच्याकडे लाल तिखट नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हिरव्या मिरचीतील झणझणीत चमचमीत अशी हिरव्या वाटणातील ही चिकनची भाजी नक्की एकदा करून बघा, खूप चविष्ट लागते। आता यामध्ये आपण हे हिरवं वाटण घालून घेऊया। तुम्हाला यामध्ये तिखट कितपत हवं आहे त्या पद्धतीने यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची घालायची आहे, कारण आपण यामध्ये लाल तिखट किंवा कुठलाही मसाल्याचं तिखट अजिबात घालणार नाही। जो या भाजीला तिखटपणा आहे तो या हिरवी मिरचीचाच येणार आहे, त्यामुळे तुम्हाला किती तिखट हवा आहे तितक्या मिरच्या यामध्ये तुम्हाला घालायच्या आहेत। आणि या ठिकाणी आज मी चिकन मॅरिनेशन केलेलं नाही, ते असंच मी डायरेक्ट फोडणीमध्ये घातलेलं आहे, कारण आपण नवशिक्यांसाठी त्याचबरोबर बॅचलर्स मुलांसाठी अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी बघत आहोत। त्यामुळे चिकन मॅरिनेट करत बसायचं नाही, सरळ फोडणी झाली, त्यामध्ये कांदा घातलं, खडे मसाले घातले, वाटण घातलं, लगेच त्यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे। आणि या चिकनवरतीच आपल्याला चवीपुरतं मीठ आणि हळद घालायची आहे, कारण या चिकनला छान असं ते मीठ लागलं जातं। त्यामुळे आता मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण खडे मसाले घातल्यामुळे याला एक छान स्मोकी फ्लेवर येतो आणि त्यामध्ये हे चिकन अगदी छान शिजलं जातं। आता यामध्ये आपण पाणी घालणार नाही, कारण चिकन शिजत असताना त्याला पाणी सुटतं आणि त्यामध्येच हे चिकन अगदी परफेक्ट शिजलं जातं। फक्त आपल्याला मध्ये मध्ये यावरती झाकण ठेवल्यानंतर चेक करायचं आहे, कारण प्रेशर कुकरला जर तुम्ही लावत असाल तर एक 5 मिनिटामध्ये हे चिकन शिजतं, कारण प्रेशर कुकरला चिकनला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही। आता यामध्ये आपण दही घालून घेऊया। तर हे कमी आंबट दही आहे, त्यामुळे मी अर्धी वाटी घेतलेली आहे
आता तुमच्याकडे जर दही नसेल तर या ठिकाणी तुम्ही लिंबूचा रस वापरू शकता, त्यामुळे सुद्धा टेस्ट खूप जबरदस्त लागते. पण दही असेल तर दही घाला, नसेल तर लिंबूचा रस तुम्ही या ठिकाणी घालू शकता. एक 4 ते 5 चमचे लिंबूचा रस घालायचा आहे, त्यामुळे याला एक तिखट आंबट चव खूप छान येते. आणि हे कॉम्बिनेशन एकदा नक्की ट्राय करून बघा, कारण हिरव्या वाटणामध्ये त्यासोबतच दह्याचा असेल किंवा लिंबूच्या रसाचा तो आंबटपणा असेल, त्यामुळे या चिकनला चव खूप जबरदस्त येते. दही या ठिकाणी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता लो फ्लेमवरती आपल्याला हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे. आता सगळ्यात शेवटी इथे मी मिरेपूड घालणार आहे. अगदी पाव चमचा आपल्याला मिरेपूड घालायची आहे. घरी वाटलेली आहे त्यामुळे मी पाव चमचा घातलेली आहे. फ्रेश वाटलेली जी मिरेपूड असते तिला जास्त तिखटपणा असतो आणि तुम्ही मार्केटमधून विकत आणलेली जी मिरेपूड असते तिला थोडासा कमी तिखटपणा असतो. त्यामुळे फ्रेश असेल तर पाव चमचा घाला आणि विकत आणलेली असेल तर थोडीशी जास्त घातली तरीही चालेल. तर आता मिरेपूड घातल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा टेक्स्चर आलेला आहे आणि हे चिकन या पूर्ण मसाल्यामध्ये छान शिजलं जाणार आहे, त्यामुळे त्याची चवसुद्धा खूप जबरदस्त येणार आहे. चला तर मग आता यावरती झाकण ठेवून आपण हे चिकन एक 15 मिनिटामध्ये शिजवून घेऊया. पण यावरती झाकण ठेवल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटानंतर परत आपल्याला हे हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवून आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. बरोबर इथे 15 मिनिटं झालेली आहेत तर चिकन अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता बाजूने छान असं याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि मसाल्याचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. तर अशा पद्धतीने हिरव्या वाटणामध्ये खूप चविष्ट असं आपण हे चिकन बनवलेलं आहे आणि यातलं चिकन अगदी परफेक्ट असं शिजलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने गरमागरम चमचमीत अशी हिरव्या वाटणातली ही चिकनची भाजी तयार आहे. तर आजची ही अगदी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि महत्त्वाची ट्रिक्स म्हणजे जेवायला वाढताना या भाजीवरती चमचाभर तूप किंवा लिंबाचा रस घातल्यामुळे या भाजीची चव थेट ढाब्यासारखी लागते. त्यामुळे ही ट्रिक नक्की फॉलो करून बघा